नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज आझाद मैदानावर हजारो शेतकरी उतरले आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला असून 12 जिल्ह्यातील 10,000हून अधिक बाधित शेतकरी यामध्ये सहभागी झालेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिदा ही योजना बंद करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर न केल्याने ती रद्द झाली आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गांधी मैदान कोल्हापूर येथे भव्य महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनाच्या निमित्ताने परमपूज्य रामदेव बाबा स्वामीजी महाराज यांच्या उपस्थितीत कुंकुमार्चन सोहळा पार पडला. लाडकी बहिणीच्या निकषात बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील 14,302 महिलांचे अर्ज शासनाने जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे तपासणीसाठी पाठवलेत. बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बिहारमधील बोधगया येथील महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी संघटना व समस्त बौद्ध बांधवांनी केली आहे. या मागणीसाठी आज देशभरात बौद्ध बांधवांनी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर कोल्हापूर येथील जिल्हा न्यायाधीश D.V. कश्यप न्यायालयात आज सुनावणी झाली. अंतिम सुनावणी सोमवार दिनांक 17 मार्चला होईल. मुंबईतील आझाद मैदानावर नागपूर गोवा शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा सुरू आहे. आज सभागृहामध्ये लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला शक्तीपीठ शेतकऱ्यांच्यावर पुन्हा का लादण्यात येतोय? विकासाच्या कारणावरून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न हा शक्तीपीठ महामार्गातून केला जातोय, अशी सभागृहात सरकारकडे विचारणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला. शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग आणि द कॉमाईश इन्स्टिट्यूट लिस्बन पोर्तुगाल या 2 संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. याच सांस्कृतिक आदानप्रदानाचा एक भाग म्हणून आज बुधवारी व उद्या गुरुवारी विद्यापीठात पोर्तुगीज चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओत ती तरुणी AK-47 हातात घेऊन मोदी विरोधात द्वेषपूर्ण भाषा वापरताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत असून संबंधित मुलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज.